मे बी सांगेल. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या डेली ब्लॉगमध्ये. डेली ब्लॉग चालू केलेले मागचे किती दिवस, जवळपास आठवडाभर गॅप झाला. तुमच्या भावाची तब्येतच ठीक नव्हती, म्हणजे कशातून आवाजच निघत नव्हता, सर्दी खोकला वगैरे वगैरे वगैरे. महाबळेश्वरमधून आल्यापासून असंच सीन आहे, विकनेस वगैरे. पण आता बरं वाटतंय आणि इंस्टाग्रामला पण भरपूर मेसेजेस यायला लागले नाही का, विचारायला लागले लोक, अरे ब्लॉग डेली ब्लॉग काय बंद केलं का काय. खायचं बंद करेल पण डेली ब्लॉग नो बंद नो बंद नो. सारे मिलके हमको पागल बना रहे. तर मग विचार केला, आज सीन असा होतं की इतकं घाण ऊन आहे ना, दुपारचं बाहेरच जाऊ वाटत नाही आहे आणि कामं पण चालू आहेत आपली. मग आल्यावर थकतो माणूस नाही का, म्हणजे मी उन्हाने वैतागले होतं, त्यामुळं ब्लॉगच दुपारचं जातच आहे ना पुढं. पण म्हणला तिकडं काय पडवते फिरून, पण फिरलं पाहिजे आणि तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग आणले पाहिजे. बात सही आहे. तर विचार केला, म्हटलं चला उठावं. काय नियोजन आहे आजचं मला खरंच माहीत नाही आहे, पण मी उरखलेलं आहे, कॅमेरा हातात केलेला आहे, ब्लॉग सुरू केलेला आहे. कसं काय होईल बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. डेली ब्लॉगला पण चांगला रिस्पॉन्स द्यायचा. तुम्ही मागचा एक ब्लॉग काढला ना मी, त्यात मी म्हणलेलं की डेली ब्लॉगला रिस्पॉन्स दिला पाहिजे. तुम्ही 100% रिस्पॉन्स आलेला आहे, तुमचं मनापासून धन्यवाद. तर कसं काय होते बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आत्तापासून डेली ब्लॉग कंटिन्यू टिल द एंड. जरा दवाखान्यात जाऊ वाटायला लागले, जरा दाखवतो काय अंगावर काढून मोकर खडवायला लागलेले आहेत. 4 दिवस मी असंच अंगावर काढले, म्हणलं होईल 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 आणि होईनाच. तर मग जाऊ वाटतंय दवाखान्यात, बघू कसं काय होते. आवरतो आणि किती कडक ऊन असलं 50 डिग्री सेल्सिअस तापमान असू द्या तरी तुमचा भाऊ निघाला वाळवंटात गाड्या. काय विषय बघत राहा कसं काय ब्लॉग होते कंटिन्यू. 1-1 तासाचे ब्लॉग बघा आता, 1-1 तास. मीनवाइल भाई साहब कसलं ऊन आहे, कसलं ऊन आहे. असल्या उन्हात निघालेले मी. काय करता घरी बसून अवघड काम आहे. चला आपल्या ही गाडी घेऊन जाऊ. हळू आपलं लवकरच निघालेलं हळू जाते नाही का नाही. उन्हाच्या जागायला एखादं लागते ते बघू. आवाज निघत नाही मग मेन म्हणजे मोक्कर चटके बसते, ते मोक्कर चटके लय घाण ऊन आहे. त्यामुळे दुपारचं बाहेर निघायचं नसतंय. त्यामुळे ब्लॉग सध्या मंदावलेले आहेत. कारण आहे ना हे ऊनच असलं बेकार आहे ना, असं 5 मिनिटं जरी बाहेर थांबलं चक्कर आले गजच होतं डायरेक्ट. चटके बसते ते बघा की स्किनला. जाऊ द्या, जाऊन येऊ काय, घरी बसणं नाही पाहिजे. आता मला तर असंच वाटतंय की उद्यापासून पहाटे लवकर उठून कुठे तर फिरून यावं रोज 12-1 पर्यंत. मग कामं उरकावे आपले, मग ब्लॉग पण होईल, कामं होईल. असे धरून बघू कसं काय होते बघत राहा, कळेल तुम्हाला. काहीतरी नियोजन मांडूच आज रात्री. जरा कन्सिस्टन्सी इतक्या वर्ष झालं आपण करतोय आणि आता कन्सिस्टन्सी लूज करून नाही ना चालायचं आपल्याला. बघू कसं काय होतंय तुम्हाला सांगतो. सो हिअर वी गो गाईज. आपण आलेलो आहे नोबल हॉस्पिटलमध्ये. काय सीन आहे तुम्हाला आतमध्ये गेल्यावर आता उन्हात आणा चालू आहे एवढ्या म्हणल्यावर काहीतरी असणार ना. चला जाऊया पहिला. गाडी लावूया, उन्हाने अवघड झाले. गाडी लावलेली आहे, कसलं उन्हाचा तडाखा आहे बघितलं का. माणूस आहे ना उन्हानेच वैतागते माहिती का, म्हणजे जायच्या आधी काम मग करायच्या आधी उन्हानेच निघतानाच माणूस वैतागतो. तर चला आतमध्ये जाऊया. सीन असं आहे की गँग आपली ऑलरेडी आतमध्ये, माऊ वगैरे ते सगळे आतमध्येच आहे आणि मला पण दाखवायचं आहे. चेकअप करतो जरा. चला जाऊया, हो काय होते आता. आपण आता हॉस्पिटलमध्ये या.
काय म्हणला खाली जायचं नको माझ्या अकाउंटला रिपोर्ट नाही बसत पडत. हे जरा सिरियस कॉन्टेंट आहे. काय तुम्ही ब्लॉग बघा कळेलच तुम्हाला. मे बी सांगेल एखाद्या वेळेस, सांगण्यासारखं नाही आहे पण ठीक आहे, बघू कसं काय होते. बघत राहा कळेल तुम्हाला. बाय द वे आपण आता नोबल हॉस्पिटलमध्ये A few moments later. सो गाईज आत्ताशी हॉस्पिटलमधून घरी चाललेलं आहे. घरी जातो आणि मग सांगतो तुम्हाला काय विषय. घरी पोचलो आणि असलं बरं वाटलं इथं बसल्यावरती. दुपारपासून हॉस्पिटलमध्ये गेलतो. सीन असा होता की आपल्या जवळच्याच व्यक्तीला जरा हॉस्पिटल इमर्जन्सी होती, तर मग पोचलो. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या जवळच्या माणसांसाठी आपण सदैव तत्पर. आपण आणि आपला अख्खा ग्रुप, माव म्हणा सदै म्हणा, अशीच छोटीशी मदत एकाला हवी होती. सो पोचलो आम्ही तिथं आणि ते उरकलं. जस्ट घरी पोचलो आणि मला काम पण आहे, ऑर्डर पण आहे. भरपूर जण प्रश्न विचारतात, भाऊ काय करतो. भाऊ इव्हेंट प्लॅनर आहे. पुण्याचा बिग्गेस्ट नाही म्हणायचं, मोठा वाटेल, पण पुण्यातलं सगळ्यात जास्त फॉलोअर्सवालं इव्हेंट पेज तुमच्या भावाचं आहे. म्हणजे तुमच्या भावाच्या बिझनेस पेजला 94,000 फॉलोअर्स आहेत. सो त्यातूनच माझी रोजीरोटी चालते, मग पोट चालतं. अशाच ऑर्डरी असतात मला. ते मी कॅमेरात दाखवत नाही, म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये आहे ना माझं प्रोफेशन दाखवत नाही. त्या कदाचित त्याच्यामुळेच भरपूर लोकांना वाटतं की मी काय कामधंदे करत नाही, मी नुसतं गावभर फिरत असतो. पण ऑफ कॅमेरा माझी कामं चालूच असतात. सो तुम्हाला काम दाखवतो आज आपलं. चला, तुम्ही पण म्हणताल भाऊ काय क्वालिटी काम करतो तो. कामाला काही लाजत नाही मी. असं नाही की कामाला लाजतोय आणि मी बारीक होईल माझं काम दाखवलं. पैसे येतात त्यातून म्हणलं कसलं का लाजायचं आहे तेव्हा. तर लोक 10-12 हजारापायी महिनाभर काम करतात. एका ऑर्डरमध्ये 10-10 हजार काढणार माणूस आहे मी. उगाच नाही वाटेल तुम्हाला धतिंग शूटिंग म्हणजे फुगलं असं वाटेल, पण रिॲलिटी 5-1 हजार तर कुठंच नाही. चालायचं. सो चला ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. जेवण पण 8 वाजलेले आहेत. चहा पितून निघतो लगेच गडबडी. Meanwhile, चिरागला ऑलरेडी पाठवलेलं आहे तिकडं, म्हणजे तू पुढं जा पटकन, मी येतो मागून. हे अशा माझ्या धावपळीच्या जीवनात आहे ना डेली व्लॉग्स माझ्याकडून त्यामुळे होत नाहीये. मला खरंच वाटायला लागले की डेली व्लॉग्स लक्झरी लाईफस्टाईल लोकांसाठीच आहे का काय, किंवा मग ज्यांना पेमेंट खरंच चालू आहे कंटिन्यू आणि ते मग रोज फिरला तरी काय विषय नाही त्यांनाच एक असं काय माहिती. जाऊ दे, चालायचंच. पहिलं काम तिथं उरकून घेऊ, बघू बाकीचं. बघा हे असं मटेरियल चिरागने ऑलरेडी आणून ठेवलेलं आणि एवढं करून पण ठेवलेलं आहे. तर ह्याच्यात डिझाईन वगैरे काढायची आणि मग झालं. असं काम असतं इव्हेंट. ज्यांना प्रॉपर काम बघायचं असेल विघ्न आर्ता डेकोरेटर्स म्हणून सर्च करा, तिथे दिसेल तुम्हाला. काम उरकतो. गाइस मैं तो थक गया, ये भी थक गया. दिसलं का, हे बघितलं का बाहेर. पण उगाच नाही वैतागत आम्ही. आणि असलं काम करत असताना ब्लॉग शूट करणं एक टास्क आहे मोठा. त्याच्यामुळं मी दाखवत नव्हतो इतके दिवस, नाही का म्हणजे व्यवस्थित. पण ठीक आहे, काय विषय आहे. तुमच्यासाठी एक तर डेली ब्लॉग चालू केलेला आहे परत भाऊ, तेव्हा मला
केली पाहिजे गडबड आता जरा फिराय जातो जरा एवढ्यात आता येऊ राखतो पटपट आणि मग जाऊ कुठं तरी कसं काय होते बघत राहा. अरे सकाळ धरून एक समोसा आहे मी तर जेवलो बी नाही एक समोसा खाल्ला फक्त सकाळ धरून मी. पाच 5,000 करा त्याच्या 5,000 सबस्क्रायबर आहे ना का तुमच्याकडून येऊ का हां पाठव किती झाल्यात बघा थांबा. अरे उलट दिसतंय का तुम्हाला दिसलं का 400 300 करा होते ज्याला डेली ब्लॉग चालू केलेलं आहे दिवसाचे 50 सबस्क्रायबर वाढवा. सो गाईज डन बघू शकता तुम्ही एवढं सगळं करायला लागतं. मग ह्या गडबडीत आपण कुठं शूटिंग काढणार तुम्हीच सांगा. ॲक्च्युली आज पण एका काढलं कारण मला कॉन्टेंट नाही आहे दुसरा सध्याला त्यामुळं आणि माझी कामं चालू झालेली आहेत त्यामुळं मग आपण नाही का फिरता येत नाही फिराय जाता येत नाही त्यामुळं सीन हा सगळा. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब मेन ते महत्त्वाचं आहे सध्याला कारण लवकरात लवकर तुम्ही माझे 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाकायचे. आता भूक लागलेली आहे जेवलो पण नाही आता मी बी जेवाय जातो कारण आपला रोल आहे की आपण हॉटेलला जेवतो काम झालं घरी नाही जेवत. हॉटेल ओनली चिकन मटन कशी अंड्याला तोंड आलं आहे बघा. हां दिसलं का त्यामुळं खाता येत नाही मला अवघड झालं आहे चालायचंच. सो चला रॅपअप करू आणि निघू कुठं काय जातो आहे बघत राहा. अँड दिस इज द फायनल लुक. कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहाँ जिक्र तेरा सो काही चला आता निघूया भूक लागली काहीतरी खाऊया. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी ही